नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन आली आहे, मन माझे तुझे झाले. भाग 7. मालती अनन्याची बॅग पॅक करत होती. अजयनी पण त्याच्या बॅगमध्ये कपडे टाकले. तो पण खूप एक्साइटेड होता. त्याला मनसोक्त अनन्यासोबत फिरायचं होतं. तिला जाणून घ्यायचं होतं. तिच्यासोबत गप्पा मारायच्या होत्या. सकाळी 5 वाजता त्यांची फ्लाइट होती. सगळं आवरून तो बेडवर आडवा झाला. अनन्या अजून आली नव्हती. ती आदूला झोपवत होती. आदू झोपली तशी ती रूम मध्ये आली. कपडे बदलून अजय जवळ झोपली. तिला अजय सोबत बोलायचं होतं. हळूच हाक मारली. "अहो, आपण कुठे जात आहे?" तिने अहो म्हटल्यावर अजयला खूप छान वाटलं. "अनन्या, सरप्राईज आहे. आधीच कसं सांगू? पोचल्यावर समजेल ना. तुला खूप आवडेल ती जागा." ती फक्त हं करते. "चला आता, झोप दमली असेल शॉपिंग करून," अजय म्हणाला. "हो, आईने खूप घेतलं," अनन्या म्हणाली. "मी नाही म्हणत होते, पण आई ऐकतच नव्हत्या." अनन्या बोलत होती. अजय तिच्याकडेच बघत होता. त्याने तिचे होठ त्याला आकर्षित करत होते. पण त्याने खूप कंट्रोल ठेवलं होतं. "अहो, ऐकताय ना?" "हो, असू दे. घालत जा, आवडेल ते. चल झोप, लवकर उठायचं आहे." तिला मिठीत घेतलं, कपाळावर ओठ ठेवले. गुड नाईट बोलला आणि झोपले. सकाळी अनन्याने सगळं आवरलं. आदूला भेटून आली. मालती, दिलीपचा निरोप घेतला आणि ते एअरपोर्टवर गेले. प्रोसेस कंप्लीट केली आणि विमानाकडे बसले. अनन्याची पहिलीच वेळ होती. ती घाबरली होती. अजयचा हात पकडून बसली होती. विमानने उडान घेतलं तेव्हा कुठे तिने अजयचा हात सोडला. त्यांना पोहोचायला वेळ लागणार होता. अजय मॅगझिन वाचत होता. अनन्या बाहेर बघत होती. नंतर त्यांनी गप्पा मारल्या. अनन्याला झोप लागली. तिने सीटवर डोकं ठेवलं. ते इकडे तिकडे होत होतं. अजयने तिचं डोकं खांद्यावर घेतलं. त्याने पण तिच्या डोक्यावर डोकं ठेवून झोपून गेला. विमान खाली लँड झालं. अजयला जाग आली. अनन्या अनन्याला उठवलं. "आले आपण?" अजय, "हो, आलो. चल," अजय म्हणाला. अजयने कॅब बुक केली आणि ते हॉटेलला आले. "आपण पॅरिसला आलो आहे?" "हो," अजय म्हणाला. अनन्याच्या चेहऱ्यावरचा आनंद होता. हॉटेल खूप छान होतं. अजयने सगळी सोय केली होती. अनन्याने तर सगळं बघत होती. फूल, झाडं, खूप छान अशी गॅलरी होती. अनन्याने सगळं बघून भारावून गेली होती. तिने एवढी मोठी हॉटेल पहिल्यांदाच बघितली होती. अजून तर ते रूम मध्ये पण गेले नव्हते. आता ते रूम मध्ये गेले. जास्त करून तिला गॅलरी आवडली होती. बसायला खुर्च्या होत्या. खूप छान छोटं-छोटं फुलं झाडं होती. तिथे फुल टावर दिसत होता. अजयचा हात पकडून घेऊन गेली. "बघा ना, तिथं टावर दिसत आहे." अजयला फक्त अनन्याकडे बघत होता. तिला एवढा आनंद झाला होता, कधीच बघितलं नव्हतं. लहान मुलांसारख्या उड्या मारत होती. अजय तिला आनंदी बघून खुश झाला होता. जेवण ऑर्डर करतो. जेवण करून झोपून जातात. सकाळी फिरायला जाता येईल. घरी फोन केला होता. मालती, आदू, दिलीप सोबत बोलून झालं होतं. अनन्या आणि अजय खूप खुश बघून मालती आणि दिलीपला आनंद होतो. अनन्याला आधी सोबत खूप बोलत होती. "आई हे घेऊन ये, आई ते घेऊन ये." चाललं होतं. "मिस यू आई." अजयने फोन घेतला. "फक्त आईलाच मिस करते, मला नाही. पप्पा तुम्हाला पण मी खूप मिस करत आहे. मिस यू पप्पा. लव्ह यू. लव्ह यू आदू. आजी-आजोबांना त्रास देऊ नको. स्कूलला जा, अभ्यास कर हां. तुझ्यासाठी खूप शॉपिंग करू. मी आईला सांगतो. आदूला खूप छान टेडी टॉय घेऊ." "पप्पा खरंच?" "हो राजा." "ठीक आहे. मग पप्पा आता मी ठेवते. बाय आई, बाय पप्पा, बाय बेटा." दोघं पण झोपून जातात. सकाळी अनन्या उठून आवरते. बाहेर गॅलरीत जाते. सूर्यप्रकाश अजून आला नव्हता. तिने कॉफीला ऑर्डर केली. अजय झोपला होता. ऑर्डर आली तशी ती कॉफीचा मग घेतला. परत गॅलरीत गेली. एक-एक सिप घेत होती. तिचा तिथं तिला खूप प्रसन्न वाटत होतं. तिथला आनंद घेत होती. अजय उठून आला. तिला मागून मिठीत घेतलं. ती थोडी दचकली. "पण रिलॅक्स, माझ्याशिवाय कोण तुला हात लावणार?" ती फक्त हसली. "तुम्हाला पण कॉफी मागवू का?" "नको." "तू का उठली एवढ्या लवकर? रोज तर उठते." "सवय झाली म्हणून इथं बघा ना, किती मस्त वाटत आहे." त्याचं लक्ष नव्हतं. तो तिच्यामध्ये गुंग होता. आताच अंघोळ करून आली होती. तिचा बॉडी वॉशचा, लोशनचा वास
येत होता. केस धुतले होते. त्याचा सुवास घेत होता. तो त्यातला गुंतला होता. तिच्या बोलण्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. त्याला आता अनन्यापासून दूर राहता येत नव्हतं. अनन्याने आवाज दिला, "अहो, झोपलात का?" तेव्हा अजय तिच्या बोलण्याकडे लक्ष गेलं. "नाही गं. अगं, आ मग अंघोळ करा ना. मला भूक लागली आहे. तोपर्यंत मी नाश्ता ऑर्डर करते." तो त्याचा आवरायला जातो. तोपर्यंत अनन्या नाश्ता ऑर्डर करते. अजय त्याचे आवरून येतो. नाश्ता पण येतो. दोघं खाऊन घेतात. अनन्या चेंज करायला गेली. तिने खूप छान असा फ्रॉक घातला होता. निळ्या रंगाचा खूप छान दिसत होता. मेकअप तर काहीच केला नाही. झुमके घातले होते. खूप छान दिसत होते. अजय तर तिलाच बघत होता. तो पण छान जीन्स आणि टी-शर्ट घालून रेडी झाला होता. खूप हँडसम दिसत होता. अनन्या पण त्याच्याकडे बघत होती. दोघांचं आखो में आखो चालू होतं. दरवाजाचा आवाज झाला. तेव्हा त्यांनी दरवाजाकडे पाहिलं. त्यांची गाडी आली होती. अजयने बुक केली होती. ते फिरायला जातात. बाहेर निघून गेले. अनन्याला तर खूप लाजल्यासारखं होत होतं. काय मी त्यांच्याकडे वेड्यासारखं बघत होती. अजय आला, गाडीत बसले. ड्रायव्हरने गाणी लावली. अजय अनन्याकडे बघत होता. अनन्याला तर खूप लाजल्यासारखं वाटत होतं. त्यांच्या मनात चालू होतं, आपल्यासाठीच हे गाणं लावलं असावं. वाईन्टीन वन त्यांनी खूप नंतर ते व्हॅसल राजवाडा, फ्रान्स देशाच्या वर्षाचा फ्रान्स देशाचा काय व्हर्जन शहरातील एक नवीन ऐतिहासिक राजवाडा आहे. नॅशनल म्युझिक ऑफ मॉडल अँड ग्रंथालय संगीत केंद्र असलेला स्थानक दृष्टांत अत्याधुनिक संकुल. आता दोघं पण दमले असतात. मस्त एक हॉटेलवर जेवण करून थोडा वेळ असतात. अनन्याला बघायचं असतं. तिची चुळबुळ चालू असते. अजय बऱ्याचदा आला असल्याने त्याला काही एवढं वाटत नव्हतं. अजयचं लक्ष अनन्याकडे गेलं. तिचं काय चालू आहे त्याने अनन्याला हाक मारली. ती फक्त हं एवढीच बोलली. "काय झालं?" "मला अजून बघायचं आहे." "बरं चल, मी तुला मस्त एका ठिकाणी नेतो. नंतर आपण हॉटेलला जाऊ." "बरं चालेल, चला मग." मग ते कला संग्रहात गेले. भूतपूर्व भव्य रेल्वे स्टेशनमधील 19व्या व 20व्या शतकातील प्रमुख युरियन कला संग्रहालय. अनन्या तिथल्या वस्तू भारावून बघत होती. तिला खूप आवडलं होतं. बराच वेळ ती तिथंच होती. मनसोक्त बघत होती. तिला निघावंसं वाटत नव्हतं. अनन्याने अजयने अनन्याला हाक मारली. "चलायचं? 6 वाजले. नंतर रात्री आपण आयफोन टॉवर जाऊ." अजय म्हणाला. अन आनंदात "हो, चालेल. चला." ते हॉटेलला पोहोचतात. फ्रेश होऊन डिनर करतात. एवढं फिरून अनन्या दमली नव्हती. तिला सगळं एका दिवसात बघायला मिळेल असतं तर तरी तिला चाललं असतं. तिला खूप छान वाटत होतं सगळं. अजय तर बेडवर झोपला होता. त्याने हे सगळं पाहिलं होतं. पण अनन्यासोबत परत सगळं बघायला आनंद येत होता. आता त्याला निघायचं होतं. अनन्या अजयच्या मागे लागली होती. "चला, नंतर बंद होऊन जाईल." "बरं, चल." मस्त तयार झाले. अनन्याने ब्लॅक शॉर्ट वन पीस घातला होता. खूप सुंदर दिसत होती. हिलची सँडल घातली होती. अजयने पण ब्लॅक कलरची हुडी घातली होती. तो पण खूप हँडसम दिसत होता. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मस्त स्माईल दिली. अजय अनन्याजवळ गेला. "खूप छान दिसते. तुझ्याकडे बघत बसावं वाटत आहे. बाहेर नको जाऊ आपण." "हो," लाजत म्हणाली. "चला ना, मला बघायचं आहे." मग ते जातात. खूप छान मस्त वाटत होतं. अंधार, तारांचा प्रकाश, कपल होते ते त्यांच्या त्यांच्या जगात होते. हनीमूनला आलेले. अजयने पण अनन्याचा हात पकडला होता. सगळं बघत होता. नंतर ते आयफल टॉवर जवळ आले. ऐतिहासिक स्थळ, निरीक्षण टेक वर जाण्यासाठी पायऱ्या, लिफ्ट असलेल्या गृहस्व आयकॉनच्या विख्यात घडीत, लोखंडाच्या 1989 मधील मनोरा. तिथल्या वातावरणात सगळ्या जोड्या त्यांच्या प्रेमात रंगल्या होत्या. अनन्याचे पुढे लक्ष नव्हते. तिचा पाय अडकला. ती पडणार की अजयने तिला सावरलं. तिच्या कमरेमध्ये त्याचा हात, तिचे दोन्ही हात अजयच्या पाठीवर. दोघे पण एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. त्यांना आजूबाजूचे काही नाही, फक्त आपणच आहोत असं वाटत होतं. अजयचं लक्ष तिच्या होठावर गेलं. आज तो थांबवू शकला नाही. त्याने त्याचे होठ तिच्या होठावर ठेवले. त्यांचं मन भरत नाही तोपर्यंत त्याने त्याचे होठ सोडले नाही. पण तिला श्वास घ्यायला त्रास झाला. तिने अजयला लोटले. अजय मनात विचार करत होता, तिला आवडलं नसेल का?
तिला माझा राग आला असेल का? मला तर काहीच समजत नाहीये. अनन्या बोलली, "अहो, जायचं का रूमवर?" "हो, चल." दोघं पण ओशाळले होते. काय बोलावे काहीच समजत नव्हते. ती चल बोलली तेव्हा त्याचं बोलणं झालं होतं. बाकी काहीच बोलला नाही. रूमवर जाऊन दोघंही झोपून गेले. अजयने तिला मिठीत घेतल्याशिवाय त्याला झोप येणार नव्हती. त्याने अनन्याला मिठीत घेतलं. मग त्याला झोप लागली. सकाळी अनन्याला जाग आली. मी यांच्या मिठीत मी झोपल्यावर घेतलं असेल यांनी. ती उठून बसली. बापरे! काल यांनी तिचे हात होठवर गेले. तिला अजयच्या होठांचा स्पर्श जाणवला. ती खूप लाजली. अजय तिच्याकडे बघत होता. जेव्हा ती मिठीतून निघाली तेव्हाच त्याला जाग आली. अनन्या काय करते ते तो बघत होता. आप कसं काय अजयचा हात त्याच्या छातीवर गेला. तिला लाजताना बघून मला वेड केलं आहे. हिनं बस आता फक्त प्रेम कधी कबूल करते. अनन्या तिचं आवरून आली. आज पण ते फिरायला जाणार होते. अजय पण उठून त्याचं आवरलं. आज ते पहिल्यासारखं बोलत नव्हते. अनन्याला लाज वाटत होती अजय सोबत बोलायला. नाश्ता केला, बाहेर फिरायला गेले. ते लव्ह संग्रहालयात गेले. रोमन शिल्पापासून ते विच्चीच्या मोनालिसा पर्यंत कलाकृती भव्य संग्रहालय असलेलं भूतपूर्व ऐतिहासिक महाल अजून भरपूर फिरले. ते थकून हॉटेलला आले. उद्या त्यांना शॉपिंग करायची होती. आदू, मालती, दिलीप, रामू काका त्यांना पण अनन्या सगळ्यांसाठी घेणार होती. सकाळी आदूचा फोन आला. अनन्याने घेतला. हॅलो बेटा. आई ये ना, मला खूप आठवण येत आहे. अजून किती दिवस तुम्ही तिकडे राहणार आहे? उद्या निघू उद्या निघू आम्ही. तुला आज खूप शॉपिंग करणार आहे. माझं पिल्लू शहाणा आहे ना. ऐकशील ना माझं? पप्पांना दे फोन. मला पप्पांसोबत बोलायचं आहे. अहो उठा, आदूचा फोन आला आहे. अरे आदू, गुड मॉर्निंग. पप्पा, ते गुड मॉर्निंग राहू द्या. तुम्ही कधी येताय ते सांगा. हो राजा, उद्या आम्ही येऊ. माझ्या आदूसाठी खूप शॉपिंग करणार आहोत आम्ही. खरंच ना? हो मग उद्या पक्का घरी. ओके, बाय आई, बाय पप्पा, बाय बेटा. सोबतच बोलले. चला शॉपिंग करून घेऊ, नाहीतर आदू त्रास देईल. अहो ती लहान आहे, पण मला आता तिची आठवण येत आहे. बरं आज मग उद्या जाऊ आपण. त्यांचं आवरून बाहेर पडतात. नाश्ता पण बाहेरच करतात. खूप शॉपिंग करतात. मग जेवण करून अजून बाकी होतं ते घ्यायला जातात. रात्रीचं दमून हॉटेलला येतात. मस्त फ्रेश होतात. आज ते पूर्ण हॉटेल बघणार होते. खूप छान लॉन होता. त्यावर ते फेऱ्या मारत होते. खूप मोठी हॉटेल होती, पूर्ण काचेची. त्यांच्यावर फिजून झालं तसं ते रूम मध्ये निघून आले. सामान पॅक करायचा होता. येताना एक बॅग, आता 2 बॅग झाल्या होत्या. अनन्या बॅग पॅक करत होती. तिला हसायला आलं. अजयने विचारलं, "का हसते?" अनन्या बोलते, "येताना एक बॅग आणली. किती शॉपिंग केली. मी पहिल्यांदा एवढी शॉपिंग केली असेल." "मग करत जा ना. मी कधी नाही म्हटलं आहे." ती काही बोलली नाही, कारण तिला जास्त शॉपिंग करायला आवडत नव्हतं. बिनफालतू खर्च करायला पण आवडत नव्हतं. सकाळी त्यांना जायचं होतं. तिचं आवरलं तसं ते झोपून गेले. सकाळी आवरून ते एअरपोर्टला आले. फ्लाइट अनाउन्स झाली तसं ते विमानात बसले. आता अनन्या घाबरली नाही. अनन्याला आता आदूची ओढ लागली होती. घरी कधी जाते असं वाटत होतं. आता ते मुंबईत पोहोचले होते. दिलीपने ड्रायव्हर पाठवला होता. गाडीत बसून ते घरी निघून आले. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.